काही सोप्याने घेतला आहे, डीजे आहे आणि आम्ही व्हिडिओ करतोय मॉलमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर. ही अचिव्हमेंट आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आता लवकरच ब्लॉगिंग स्टार्ट करू. त्यावेळेला लाईक करा, भावाच्या पण चॅनलला लाईक सबस्क्राईब थँक्यू शेअर ब्रो. करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आम्ही जात आहे, मित्रासोबत जातोय. तर कॅमेरा घ्यायचा आहे, सो त्याची ओळख करून देतो. बघा, स्वप्नील पारुळेकर, ज्याला आम्ही बोलतो सोप्या. तो त्याची गाडी काढत आहे, तो दाखवतोच तुम्हाला पुढे. खूप दिवसानंतर सोप्यासोबत जात होतो, तर मस्त वाटत होतं. बट एक हे होतं की तो कॅमेरा जो घ्यायचा आहे तो घेण्यासाठी जी उत्सुकता होती ती वाढत होती आमची, की आम्ही कधी जातोय शॉपवर व तो कॅमेरा बाय करतोय, सर्व बघतोय. सो चला आमच्यासोबत. तर थोडं थोडं जाता आम्ही आलो मोबेराय मॉलला. सो मॉल तर आहे पॉशच असा इथला मॉल. सो फायनली आम्ही गाडी टाकली पार्किंगमध्ये. कशी होती, खूप गर्दी होती पार्किंगमध्ये, बिकॉज तो मधला डे नव्हता, रशवाला डे होता. सो गेलो, तिकीट वगैरे काढली, तर गाडी पार्क करायला जागा शोधत होतो. फायनल थोड्या वेळाने गाडी पार्क करायला जागा भेटली. सो तिथे त्याने सोप्याने गाडी पार्क वगैरे केली. तर बघा आता खूप साऱ्या गाड्या होत्या की पार्किंगला पण जागा नव्हती. इव्हन हे बघा, फुल जाम. तर बघताच आम्ही थोड्या वेळाने वरती गेलो, कॅमेरा घ्यायचा होता. सो आम्ही जातोय आता क्रोमामध्ये, कारण का बिकॉज क्रोमामध्ये त्याला तो बोलला की क्रोमा चांगल्या क्वालिटीचे सर्व सामान वगैरे आहे. सो तिथे आलो आम्ही. तर थोडीच वेळ, फक्त थोडाच वेळ, जी वस्तू हवी होती ती हातात येणार होती. त्याच गोष्टीचं खूप मस्त वाटत होतं. सो सर्व बघितलं, कोणता कोणता कॅमेरा. सोप्याने डिसाईड केला की कोणता घ्यायचा कोणता नाही. फायनली घेतला आणि त्याने DJIचा ऑस्मो ॲक्शन 4. सो बघाच, सर्व त्यांनी डिटेल्स वगैरे सांगितली. नंतर फायनल सोप्याने शुभारंभ केला आपल्या हाताने. कॅमेरा ओपन केला. कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर. थोडे मोठे काय बोलतात ना, ते जी वेळ लागते पण चांगलं होतं गोष्टी, तर तसं झालं ते. तर मस्त आहे. तुम्हाला हे आवडत असेल तर, ॲक्शन कॅमेरा घ्यायचा असेल ना, तर मी हा सजेस्ट करतो. किंवा 5 आला आहे, तो पण मस्त आहे. दोघांमध्ये एवढं काय हे नाही, फक्त वेटचं थोडंफार हे आहे. बट प्राईस पण खूप कमी असते दोघांमध्ये, म्हणजे 8-10 हजारचा फरक पडतो. तर त्यामध्ये ॲक्सेसरीज पण खूप होत्या. सो बघू शकता. बॅटरीज होती ना, बॅटरीज ते 3 बॅटरीज होत्या त्याच्या. फायनली गाईज, सोप्या टेन्शनमध्ये तर आला, बिकॉज ॲक्शन कॅमेरा होता मस्त, बट तो होता थोडा प्राईजवाला, म्हणून जरा स्ट्रेस होतं त्याला. बट ठीक आहे, एकदा गोष्ट हातात आली की काय वाटत नाही. DJI ऑस्मोस. सो कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर वन्स अगेन. ह्यामध्ये बॅटऱ्याच होत्या, 3 होत्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमची लगेच तुम्हाला हे करायची गरज लागणार नाही. बॅटरी संपते असा काही इश्यू होणार नव्हता. सो चांगलं वाटलं हे या ह्याच्यामध्ये. सो त्याने सर्व दाखवलं, कनेक्टिव्हिटी कसं करायचं सर्व ते. तर ते पण घाबरलेले की त्यांना वाटले की बॅटरीज आहेत की नाही त्यामध्ये. सो ते थोडा स्ट्रेसमध्ये होते, बिकॉज ते थोडा बॉक्स आहे तो हलका वाटत होता. बट काही नाही, मस्त वाटलं. सर्व फायनल झालं सर्व. सोप्याने स्वतःच्या हाताने शुभारंभ केला अँड कॅमेरा ऑन केला. ही जी एक्साइटमेंट असते ना, तर खूप मस्त, खूप म्हणजे खूप मस्त एक्साइटमेंट आहे. सो फायनली शूटचा टाईम, पहिला स्टार्ट. मस्त एकदम. चेहऱ्यावरची स्माइल बघायचो, हा हॅपीनेस आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. काही सोप्याने घेतला आहे, डीजे आहे आणि आम्ही व्हिडिओ करतोय मॉलमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर. ही अचिव्हमेंट आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आता लवकरच ब्लॉगिंग स्टार्ट करू. त्यावेळेला लाईक करा, भावाच्या पण चॅनलला लाईक सबस्क्राईब थँक्यू शेअर ब्रो. करा.